तुम्हाला देखील वारंवार सांधेदुखीचा त्रास होतो का? जेवण केलेलं असलं तरी सुद्धा रोज तुम्हाला थकवा जाणवतो का? तर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असू शकते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपली हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. यालाच ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात. मग अशा लोकांमध्ये थोडं जरी पडलं किंवा लागलं की फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस देखील वाढतात. तर आपल्याला असलेली सांधेदुखीच्या मागे नेमकी कॅल्शियमची कमतरताच आहे का? कॅल्शियमची कमतरता नेमकी कशी ओळखावी, याच्यावर काय उपाय करावे आणि अशी 5 मी पदार्थ सांगणार आहे जे तुमच्या कॅल्शियमची कमतरता भरून आणण्यास अतिशय उपयुक्त आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर कॅल्शियमची कमतरता फक्त म्हाताऱ्या लोकांनाच होते का? तर नाही. आजकाल तर लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये देखील कॅल्शियमची कमतरता बघितली जाते. कारण की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचे पदार्थ आहे की नाही हेच बऱ्याच जणांना माहित नाही. बरेच जण आपण रोज एक ग्लास दूध पितो म्हणून आपली कॅल्शियमची कमतरता भरून येते असा गैरसमज असतो. परंतु फक्त दुधाच्या ग्लासाने तुमच्या कॅल्शियमची कमतरता भरून येत नाही, तर पुढे मी सांगितलेले 5 पदार्थ तुमच्या आहारामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की कॅल्शियम म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय काम असतं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आपले हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त स्नायूंचे आकुंचन प्रसारण करण्यासाठी देखील कॅल्शियमची आवश्यकता असते. आपल्या हृदयाच्या स्नायूंचे नियमित आकुंचन होण्यासाठी, हृदयाचे ठोके व्यवस्थित होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यक असते. त्यानंतर मेंदू आणि नसांमध्ये संदेशाचे वहन करण्यासाठी देखील कॅल्शियमचे महत्त्व आहे. तसेच जखम झाल्यावर रक्तस्राव थांबवण्यासाठी देखील आपल्या रक्तामध्ये कॅल्शियमचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. एकूण एक कॅल्शियमची कमतरता हाडे कमकुवत होणे, थकवा, स्नायू दुखणे, दातांचे विकार यासारख्या समस्या निर्माण करू शकतात. आता आपण बघूयात की आपल्याला कॅल्शियमची कमतरता, कॅल्शियम डेफिशियन्सी नेमकी का होते. कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही, म्हणून आपल्याला कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे. जर तुमच्या आहारामध्ये दूध, दही, पनीर, तीळ, नाचणी, हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन नसेल तर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता भासू शकते. जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमी असेल तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असू शकते. कारण की व्हिटॅमिन डी कमी असल्यास आतड्यांमधून कॅल्शियमचे शोषण होत नाही. कॅल्शियमचे शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. जर तुम्हाला पचनसंस्थेसंबंधी काही आजार असतील, जसे की सिलियाक डिसीज, IBS किंवा मेल ॲब्झॉर्प्शन सारख्या समस्या असतील तर तुमच्या आतड्यांमध्ये कॅल्शियमचे नीट शोषण होणार नाही. त्यामुळे तुम्हाला कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. जर तुम्हाला थायरॉईड किंवा पॅराथायरॉईड संबंधी काही समस्या असेल तर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. कारण की पॅराथायरॉईड हार्मोन हे आतड्यातील कॅल्शियम शोषते, किडनीमध्ये कॅल्शियमचे नियमन राखते आणि हाडांमधून कॅल्शियम रक्तात सोडण्यास मदत करते. काही औषधांचा साईड इफेक्ट म्हणून देखील आपल्या शरीरातील कॅल्शियमची लेवल कमी होऊ शकते. जसे की अँटी कन्व्हल्जंट औषधी, स्टेरॉइड्सच्या औषधी, काही इतर औषधांमुळे देखील कॅल्शियम कमी होऊ शकते. कारण की हे सगळ्या ज्या औषधी आहेत त्या कॅल्शियमचे शोषण कमी करतात, किडनीद्वारे कॅल्शियमचे गळती वाढवतात आणि त्यामुळे हाडे कमजोर होतात. जर तुम्हाला किडनी संबंधीच काही आजार असेल तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. कारण की किडनीच्या कार्यात बिघाड झाला तर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी सक्रिय रूप तयार व्हायला त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे कॅल्शियम फॉस्फेट बॅलन्स बिघडतो आणि कॅल्शियमची कमतरता होते. जर तुम्ही 45च्या वरच्या स्त्री असाल किंवा तुमचा मेनोपॉजचा काळ चालू असेल, मेनोपॉज झाला असेल तर तुमच्या शरीरातील इस्ट्रोजन हार्मोनची लेवल कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून हाडांमधील कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं, कॅल्शियम कमी होते आणि हाडांची घनता कमी होते. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये चहा, कॉफी, कोला ड्रिंक सारखेचं सेवन करत असाल तर तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी होऊ शकते. कारण की यामध्ये कॅफीन जास्त प्रमाणात असते आणि फॉस्फेटचे सेवन हाडांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकते. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की कॅल्शियमच्या कमतरतेची नेमकी कोणती कोणती लक्षणे असतात. जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर तुमच्या शरीरावर ही लक्षणं दिसू शकतात. कॅल्शियमची कमतरता हळूहळू शरीरावर वेगवेगळे परिणाम करते आणि ही लक्षणं दिसली तर वेळेत लक्ष द्या.
सगळ्यात पहिलं म्हणजे हाडे दुखणे, हात, पाय, पाठ आणि गुडघे दुखणे, स्नायूंमध्ये आकडी येणे किंवा गोळा येणे, जेवण केलं तरीसुद्धा वारंवार थकवा जाणवणे, ऊर्जा कमी जाणवणे. चौथं म्हणजे दात दुखणे, दात कमकुवत होणे किंवा दात लवकर खराब होणे. पाचवं लक्षण म्हणजे हाडे कमकुवत होणे, हाडांची घनता कमी होणे, ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढणे. सहावं म्हणजे चिडचिडेपणा वाढणे, ताणतणाव किंवा मूड स्विंग्स निर्माण होणे. सातवं म्हणजे नखं ठिसूळ होणं, नखं कमकुवत होणे किंवा लवकर तुटणे. आठवं म्हणजे झोप न लागणे, व्यवस्थित झोप न लागणे किंवा रात्री अचानकपणे जाग येणे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काही वेळा पुढील लक्षणं देखील दिसतात, जसं की केस गळणे, त्वचा कोरडी होणे, रक्तातील कॅल्शियम कमी होणे, हायपोकॅल्सिमिया किंवा लहान मुलींमध्ये वाढ खुंटणे. आता आपण बघूयात, जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल तर कोणत्या कोणत्या पदार्थांचा समावेश तुम्ही आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, परंतु आजकालचे दूध आणि दुधाचे पदार्थ हे चांगल्या क्वालिटीचे नाही, त्यामुळे आपल्या कॅल्शियमची कमतरता भरून येईल हे सांगू शकत नाही. भेसळयुक्त दूध आणि दुधाचे पदार्थ घेण्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या आहारीय पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा, जेणेकरून कॅल्शियमची कमतरता भरून यायला मदत होईल. तीळ हा कॅल्शियमचा सगळ्यात उत्तम असा सोर्स आहे. तसेच आयुर्वेदामध्ये तीळ हे वातदोष कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम सांगितलं आहे. वातदोष आणि अस्थिधातू यांचा आश्रयाश्रयी संबंध आहे. जर तुमच्या शरीरामध्ये वातदोष वाढला तर तुम्हाला हाडांची दुखणी होऊ शकते. म्हणून वातदोष कमी होण्यासाठी आणि हाडांना मजबूती येण्यासाठी रोज 1 चमचा तिळाचं सेवन करावं. दुसरं म्हणजे नाचणी. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण इतर धान्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे, त्यामुळे आपले हाडे सांधे मजबूत होतात, हाडांचं दुखणं कमी होतं. तसेच तुम्ही नाचणीचं सत्व, नाचणीची भाकरी किंवा नाचणीची खीर, इडली, डोसा बनवून खाऊ शकता. तिसरं म्हणजे अहळीव. अहळीव हा कॅल्शियमचा चांगला असा वनस्पतीजन्य स्रोत आहे. अहळीवमध्ये कॅल्शियमसोबत लोह, प्रथिने आणि इतर खनिजे देखील आहेत. दूध न घेणाऱ्यांसाठी अहळीवचा समावेश चांगला ठरतो. तुम्ही अहळीवची खीर, लाडू घेऊ शकता. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही डिंक, जो नैसर्गिक कॅल्शियमचा खजिना आहे, त्याचं सेवन करू शकता. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस देखील आहेत, त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखी, कंबरदुखी देखील कमी व्हायला मदत होते. महिलांच्या हाडांच्या आरोग्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही 1-2 चमचे डिंक रात्री पाण्यात भिजत घालून ते पाणी सकाळी घेऊ शकता किंवा डिंक तुपामध्ये परतून ते तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही खजूर, बदाम, सुकामेवा घालून डिंकाचे लाडू बनवून रोज 1 लाडू खाऊ शकता. राजगिरा देखील नैसर्गिक कॅल्शियमचा उत्तम असा सोर्स आहे. 100 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये सुमारे 150 ते 170 मिलीग्रॅम इतके कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात, दातांचे आरोग्य सुधारते, सांधेदुखी, हाडांच्या समस्या कमी होतात. तुम्ही यासाठी राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचा उपमा किंवा राजगिऱ्याचा ठेपला, राजगिऱ्याची खीर खाऊ शकता किंवा तुम्ही राजगिऱ्याची भाजी बनवून देखील खाऊ शकता. कॅल्शियमसाठी लहान पण गुणांनी उत्तम महान असं फूड म्हणजे मखाना. यामध्ये 100 ग्रॅम मखान्यात 50 ते 60 मिलीग्रॅम इतके कॅल्शियम असते. त्यामुळे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असलेला हा मखाना हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी, हाडांची झीज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही तुपात मखाना भाजून तो खाऊ शकता, मखान्याची खीर बनवून खाऊ शकतात किंवा ड्रायफ्रूट्समध्ये मखाना ॲड करून तो तुम्ही खाऊ शकता. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही चुना देखील खाऊ शकता. चुन्यामध्ये उच्च प्रमाणात कॅल्शियम आढळते. चुन्यातील नैसर्गिक कॅल्शियम हाडे मजबूत करते, हाडांची झीज भरून येते आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढते. परंतु जास्त मात्रेमध्ये चुना खाऊ नये. चिमूटभर चुना हा कोमट पाण्यात मिसळून तो तुम्ही घेऊ शकतात किंवा चुन्यामध्ये लिंबूचा रस आणि थोडंसं मीठ घालून ते तुम्ही घेऊ शकतात किंवा ताकामध्ये चिमूटभर चुना घालून ते तुम्ही ताक घेऊ शकता. कुळीथ देखील नैसर्गिक कॅल्शियमचा उत्तम असा सोर्स आहे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियमने परिपूर्ण असलेले हे कुळीथ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकतात, जेणेकरून तुमचे हाडे मजबूत होतात, दात मजबूत होतात. तुम्ही कुळथाची आमटी, कुळथाची डाळ, कुळथाचे थालीपीठ किंवा कुळथाची पेया बनवून घेऊ शकता.
फुटाणे खा आणि आपले हाडे मजबूत करा. फुटाण्यांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आहेत, त्यामुळे हाडांची झीज भरून येते, हाडे आणि दात मजबूत होतात. तसेच यामध्ये प्रोटीन असल्यामुळे आपल्याला शरीराला ऊर्जा देखील देते. तुम्ही भाजून फुटाणे खाऊ शकतात किंवा तुम्ही वेगवेगळ्या सॅलडमध्ये फुटाणे ॲड करू शकतात किंवा तुम्ही फुटाण्याचं पीठ तयार करून त्यापासून थालीपीठ, पराठा, लाडू बनवून ते खाऊ शकता. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही शेवगा देखील खाऊ शकता. शेवग्याची पानं, आजकाल मोरिंगा पावडर अतिशय फेमस आहे. कॅल्शियमचा उत्तम असा सोर्स आहे. तुम्ही शेवग्याची भाजी बनवू शकता, शेवग्याची आमटी किंवा शेवग्याचं सूप तयार करून ते घेऊ शकतात किंवा शेवग्याच्या पानाचे पराठे देखील बनवून खाऊ शकता. तर अशा प्रकारे जर तुम्हाला कॅल्शियम कमतरतेची ही लक्षणं दिसली तर समजून जा तुम्हाला आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर हे 10 पदार्थ आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज सेवन करायला सुरुवात केली तर तुमची कॅल्शियमची कमतरता भरून येईल, तुमचे हाडे मजबूत व्हायला देखील मदत होईल आणि तुमचे दात, केस, नख हे देखील स्ट्रॉंग व्हायला मदत होईल. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.